मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 36 साईजमध्ये परफेक्ट एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली होती. आज आपण हे पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस आणि अस्तरचा कपडा परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते. आणि इथे आपलं बाहीचं सुद्धा कटिंग कसं करायचं असतं आज आपण इथे डायरेक्ट कापडावरती बाहीचं कटिंग बघणार आहोत. अस्तर पूर्ण 1 मीटर आहे. आता इथे आपल्याला एक बाजू बंद झाली पाहिजे अशा पद्धतीने इथे घडी करून घ्या. एक बाजू बंद झाली पाहिजे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता सर्वात आधी काय करत जा, हे पा एक लाईन ओढून घेत जा. बऱ्याच वेळा काय होतं इथे क्रॉसमध्ये असतं, हे पा क्रॉसमध्ये आहेच. सर्वात आधी एक लाईन ओढून घ्यायची. हे पा अशा पद्धतीने लाईन ओढून झालेले आहे. आता इथे पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग ही बंद बाजू आहे, बंद बाजूला ठेवून घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या. बंद बाजूला झालं पाहिजे, गळ्याची बाजू बंद बाजूला लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे काय करायचं आहे असंच मार्किंग करून घ्या. आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पा अशा पद्धतीने मुंड्याचा आकार सुद्धा आहे असाच मार्किंग करून घ्यायचा. एकदम असं सोपं आहे. हे पा अशा पद्धतीने आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. आता आपला हा गळा आहे ना, ही वरच्या बाजूचं मार्किंग हे पा असं मार्किंग करून घ्यायचं इथे. आता इथे गळारुंदीचं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पा जेवढी ठेवली आपण गळारुंदी असं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं ह्याच्यावरती मार्किंग करायला सुद्धा सोपं जातं त्यासाठी. आता इथे बघू शकता गळारुंदी अशी मार्किंग करून घ्या. एक लाईन ओढून घ्यायची अशी आणि ह्या सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची. ते पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, गळ्याचा आकार असा देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये गळ्याचा आकार ठेवू शकता. असा इथे मी गोलच गळ्याचा आकार दिलेला आहे. हे अशा पद्धतीने गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट मार्किंग करून झालेली आहे. आता इथे वरच्या बाजूला अशा पद्धतीने इथे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे पा एका लाईनीमध्ये. आता इथे काय करायचं आहे असंच मार्किंग करून घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही. इथे बघू शकता मी कटोरी आहे अशीच मार्किंग करून घेतलेली आहे. गळ्याचा आकार फक्त व्यवस्थित आहे का एकदा बघून घ्यायचा आहे. हे पा बरोबर मार्किंग आपलं झालेलं आहे का असं सुद्धा बघत जा व्यवस्थित. हे पा व्यवस्थित झालेलं आहे. आता हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित झालं. आता ह्या बाजूला पाठीच्या ह्या बाजूला हे पा कटोरी जोडतो ती बाजू अलीकडच्या बाजूला घेते मी थोडंसं. हे पा असं ठेवून बघायचं बसतंय का. आणि इथे सुद्धा बघायचा कपडा इथे आपला व्यवस्थित आहे का अस्तरचा कपडा. हे पा असं ठेवून घेतलं. फक्त हे ना सरळ झालं पाहिजे, क्रॉसमध्ये ठेवू नका. आता इथं काय करायचं आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही करायचा. हे परफेक्ट आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघू शकता कटोरी जोडतो ती सुद्धा बाजू आपली ती परफेक्ट अशी मार्किंग करून झालेली आहे. पण बसतंय का बघत जा. ह्या बाजूला आपला कपडा व्यवस्थित आहे का नंतर ठेवून बघायचं. एका लाईनीमध्ये असं ठेवून बघायचं. आलं लक्षात, सोपं सांगितलं. व्यवस्थित मार्किंग करून झालं. आता क्रॉसपट्टी ओपन करून घेते. आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. आहे अशीच शिलाई मार्जिनच्या सहित पकडलेला आहे. हे पाशी इथं ठेवून घ्या. हे पा इथे ठेवून घेतली मी. आता इथं काय करायचं आहे अशीच मार्किंग करून घ्या. आहे अशीच, ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही बदल नाही करायचा आपल्याला. इथे बघू शकता मी क्रॉसपट्टी सुद्धा आहे अशीच ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे काय करायचं, हे आपण जे मार्किंग केलेलं आहे का ते असं परफेक्ट आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी पाठीची बाजू मी इथून सुरुवात करते.
आता इथे सर्वात आधी गळा कट करून घेते. ह्या बाजूने कटिंग करून घेतलं तरी चालेल. आणि गळ्याची पट्टी आपण इथे ना हुक आणि लूक पट्टीसाठी सुद्धा वापरू शकतो. हे पहा गळा कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथे मी गळा कट करून घेतला. आता ही पट्टी ना आपण ह्याच्यामधली हुक आणि लूक पट्टीला सुद्धा वापर करू शकतो. हे पहा किंवा थोडं आपलं शिल्लक आहे ह्याच्यामधून सुद्धा आपण जोडून सुद्धा ह्याचा वापर करू शकतो. जिथं शिल्लक असेल तिथे हे पहा अशा पद्धतीने पट्ट्या निघालेल्या आहेत. बरोबर काढायची मापाची, बरोबर जेवढ्या उंचीची आणि जेवढ्या लांबीची लागेल ना तेवढ्या लांबीची इथं काढून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने फक्त जोडून घ्यावे लागणार आपल्याला एकाला एक ह्या पट्ट्या. इथे आपला गळासुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. पाठीची बाजू घ्यायची बाही कटिंगसाठी. आता इथे नेहमीप्रमाणे अर्धा इंच कमी करून घ्या. अर्धा इंच कमी करून घ्यायचं. दोन्ही जोडून झाल्याच्या नंतर आपण बाही जोडतो ना म्हणूनसाठी इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, इथे आपण आत्ताच मार्किंग करून घेतलं असा टेप तिथे पकडायचा आणि ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत अशी वापरायची. म्हणजे गोल आकारामध्ये अर्धगोल आकारामध्ये असा टेप फक्त फिरवून घ्यायचा. माझे इथे भरते 9.5 इंच. असं मोजून घ्या. बाही जोडायला परफेक्ट पुरते. बऱ्याच वेळा बाही जोडायला पुरत नाही. ही पद्धत नक्की वापरत जा. तेव्हा तुम्हाला इथपर्यंत बाही जोडायला पुरेल. आणि असं लगेच लिहून घ्यायचं म्हणजे चुकत नाही कधीच. आलं लक्षात. इथे मी अस्तरचा कपडा एकावरती एक ठेवून घेतलेला आहे 2 बाजूंच्या बाह्यांच्यासाठी. हे पहा एकावरती एक ठेवून घेतलं जेवढा शिल्लक होता तेवढा. हे पहा आता मी काय केलेलं आहे, ही ओपन बाजू ह्या बाजूला ठेवून घेतली. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे इथे आपली 4 पदरी घडी झाली पाहिजे. आलं लक्षात. हे पहा 1 2 3 4 पदर झाले पाहिजेत बरोबर, ते लक्षात ठेवायचं आहे. ही आपली बंद बाजू राहणार आहे. घडी व्यवस्थित टाकून घ्यायची आहेत. ही लाईन एका लाईनीमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसमध्ये असतं, त्यासाठी समजून सांगितलं. आता सर्वात आधी अर्धगोल मोजून आपलं किती भरलं लगेच बघा. तुमचं किती भरलेलं आहे लगेच बघायचं. माझं एवढं भरलं होतं मी तेवढंच माप टाकणार. तेव्हा मला बाही जोडायला पुरणार आहे. जेवढं भरलं तेवढंच माप टाकून घ्या लगेच. हे पहा बंद बाजू आहे ह्या बाजूला टाकून घ्यायचं म्हणजे हे आपलं घडीचं मार्किंग झालं. आलं लक्षात. जेवढं भरलं तेवढं. आता माझं जेवढं भरलं तेवढं मी मार्किंग करून घेते इथे. हे झालं आपलं बंद बाजूपासून ओपन बाजूला आपलं घडीचं मार्किंग झालं. म्हणजे हे आपलं घडीचं मार्किंग असतं ह्या साईजमध्ये. आलं लक्षात. आता इथे असं फिरवून घेते, एक लाईन ओढून घेते. हे लाईन ओढून झालेली आहे. आता इथे आपल्याला टाकायचं आहे उंचीचं मार्किंग. ही बंद बाजू आहे लक्षात ठेवा. आणि ही बाहीची सुद्धा बंद बाजू आहे. फिटिंगची बाजू ह्या बाजूला आहे. ही बंद बाजू, ही बंद बाजू. इथे असं ठेवून घ्या. सोपं सांगते एकदम. हे असं ठेवून घेतलं. हे पहा इथं ठेवून घेतलं आणि इथे ठेवून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथपर्यंत माझी उंची तयार आहे. इथपर्यंत माझी उंची तयार आहे म्हणजे बाहीची तयार उंची माझी. मार्किंग करून घ्या लगेच. हे पहा मार्किंग करून झालं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 1 इंच वाढवून घ्यायचं. अस्तरची बाही असल्यामुळे काय करायचं, 1 इंच वाढवून घ्या. ते कुठं लागेल समजून सांगतो. हे पहा बाही उंची अधिक 1 इंच लगेच वाढून घ्या. हे पहा 1 इंच मी वाढवून घेतलं. ते कुठं लागतं, ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे बाही जोडण्यामध्ये लागेल आणि राहिलेला अर्धा इंच इथे आपल्याला अस्तर जोडण्यामध्ये लागेल. आलं लक्षात. त्यासाठी बाही उंची अधिक 1 इंच घ्यायला विसरू नका. आता इथं काय करायचं, हे परफेक्ट आपलं उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने इथं आपली लाईन ओढून झालेली आहे. आता इथपर्यंत आपली उंची झाली होती ना, मोजून घेते किती आहे, 5.5 इंच तयार आहे. मग वरून येणारं ही ओपन बाजू आहे माझी. ओपन बाजूचं माप इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं. कंपल्सरी 2 इंच घेत जा. हे पहा इथे मी 2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि हे ओपन बाजूचं वरून येणारं माप आहे ना, बाहीच्या उंचीनुसार असतं. आत्ता दाखवलं त्या पद्धतीने. आता बघू शकता 4.5च्या पुढे ते 7 इंचापर्यंत तुम्ही इथे 2.5 इंच टाकू शकता. 2.5 इंच टाकू शकता. आणि जर तुमची बाहीची उंची 4 असेल ना, मग तुम्ही 2 किंवा 2.25 ठेवू शकता. आणि त्यापेक्षा जास्त असेल 8 9 10 असेल तर 3 इंच ठेवायचं. 11 12 13 14 असेल तर 3 किंवा 3.25 ठेवायचं. 15 16 असेल तर 3.5 ठेवायचं. म्हणजे हे माप म्हणजे ही आपली बाहीची उंची असते. तयार बाहीची उंची बघायची आपली किती आहे. मग हे वरून येणारं ओपन बाजूचं माप असतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. मी बऱ्याच वेळेस सांगत असते तुम्हाला बाही कटिंग करताना. आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. बंद बाजू आहे, ही सुद्धा आपली बंद बाजू आहे. बाही उलटी करून घ्या. शिलाईची पहिली टीप
हे पहा असं ठेवून घेतलं. ही शिलाईची पहिली टिप, वाटलंच तर मार्किंग करून घ्या एक. हे पहा मार्किंग करून झालं. हे पहा असं ठेवून घेतलं. बऱ्याच वेळेला ह्या बाजूला जागा नसते म्हणून समजून सांगते. हे पहा शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 2 इंच जास्त घ्या ह्या बाजूला लगेच. हे पहा शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, मग 2 इंच जास्त घ्यायचं. दंडघेर अधिक 2 इंच असं ठेवून घ्या. सोपं आहे एकदम. हे पहा असं ठेवून घ्यायचं. आपली शिलाईची पहिली टिप किती आहे मार्किंग करून घ्यायचं आणि ह्या बाजूला 2 इंच घ्यायचं. सोपं आहे एकदम. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा हे जास्तीचं आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही, ते लक्षात ठेवा. आता ही बंद बाजूने 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा, इथून इथपर्यंत द्यायचा. हे पहा सर्वात आधी एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पहा थोडं सर्वात आधी उंच थोडं मार्किंग करत द्यायचं. हे अशा पद्धतीने. डायरेक्ट जर देता येत असेल तर डायरेक्ट सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे अशा पद्धतीने. नंतर थोडासा खोलगट आकार असतो इथून. हे अशा पद्धतीने थोडं मार्किंग केलं ना म्हणजे काय होतं, आपला आकार इथे बरोबर आहे का आपल्याला बघता येतं. नंतर हे अशा पद्धतीने इथं असं मार्किंग करून घ्यायचं, वरच्या बाजूला कमी हे अशा पद्धतीने. हे झालं आपलं परफेक्ट बाहीचं मार्किंग डायरेक्ट कापडावरती. आता ही खोलगट बाजू असते ना ती असते समोरच्या बाजू, नेहमी लक्षात ठेवायचं. बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडताना चुकतं. त्यासाठी खोलगट बाजू लक्षात ठेवायची नेहमी. ती समोरच्याच बाजूला येते जोडताना. एक मार्किंग करून ठेवायचं मोठं. आता इथं काय करायचं, हे कट करून घ्या इथून. आणि सर्वात आधी खूप महत्त्वाचं, दोन्ही सुद्धा पकडून कट करावं लागतं. बऱ्याच वेळा तिथं सुद्धा आपलं चुकतं. हे पहा दोन्ही सुद्धा पकडून एकत्र कट करून घ्यायचं. हे पहा इथपर्यंत. आता मध्यावरती एक कट देऊन घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, ह्या मधल्या 2 बाजू म्हणजे 2 पदर बाजूला काढून घ्यायचे. आलं लक्षात. हे 2 पदर झाले आणि हे आपले 2 राहिले. आता इथं काय करायचं, ही आपली समोरच्या बाजूला बाजू येणारी आहे म्हणजे जोडताना, म्हणजे समोरच्या मुंडाला. त्यासाठी इथे मार्किंग करून घ्या, इथे एक मार्किंग करून घ्या. आत्ताच लगेच मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जरी एक बाजू अस्त्र जोडताना आतल्या बाजूला गेली तर एका बाजूचं आपले इथे मार्किंग राहणार आहे. म्हणजे लक्षात येईल की कोणती बाजू आपल्याला कोणत्या बाजूला जोडताना येणार आहे ते. लक्षात तुमच्या. आता इथं काय करायचं, असं कटिंग करून घ्यायचं. हे पहा वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. इथे आपलं हे परफेक्ट असं बाहीचं कटिंग करून झालेलं आहे डायरेक्ट कापडावरती. हे पहा. आणि जर तुम्हाला पेपर कटिंग करायचं असेल तर हीच पद्धत नक्की वापरा. पेपर कटिंग ठेवलं तरी चालेल करून. मग तेच पेपर कटिंग ठेवून तुम्ही ह्याच्यावरती सुद्धा कटिंग करू शकता. बरेच मी व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत. हे पहा बघू शकता. आणि अंतर जास्त ठेवू नका इथे, मापात अंतर राहिलं पाहिजे. 1/2 इंच बरोबर राहते माझं, 1/2 इंच बरोबर राहते अंतर. तेवढंच अंतर राहिलं पाहिजे, जास्त असं खाली सुद्धा घेऊ नका. इथे आपलं अस्तर परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आता हा आपला इथे ब्लाऊज पिसाचा कपडा आहे. आता ह्याच्यावरती सर्वात आधी आपल्याला बंद घडी टाकून घ्यायची, म्हणजे एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे. हे पाही बाहीसाठी येईल, हे येईल पाठीच्या बाजूसाठी. आणि डिझाईनसुद्धा बघत जा, डिझाईन वरच्या बाजूला असते कधी एकसारखीच असते. आता ह्याची बघू शकता एकसारखी आहे. आता सर्वात आधी असं ठेवून घेते. ही बंद बाजू लक्षात ठेवा. आता काय करायचं, पाठीची बाजू घ्या, ही बंद बाजू लक्षात ठेवत जा कटिंग करताना सुद्धा. हे पहा ही बंद बाजू, ही बंद बाजूलाच झाली पाहिजे. हे पासं ठेवून घेतलं मी. हे अशा पद्धतीने. आणि ते कपडा सुद्धा बघत जा आपला एकसारखा आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका. नाहीतर काय वेळेस काय होतं, कटिंग केल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं ठेवायला आपलं चुकलेलं आहे. आलं लक्षात. हे पहा असं ठेवून घेतलं मी. आता सर्वात आधी हे मी कट करून घेते. नाहीतर काय करायचं, बसते का आधी बघत जा, नंतर कटिंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. इथे मी पाठीची बाजू ठेवली. आता ह्या बाजूला कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घेते. कपडा बघायचा आपला एकसारखा आहे का, व्यवस्थित आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा व्यवस्थित माझं बसतंय. आता सर्वात आधी मी काय करते, दोन्ही सुद्धा कट करून घेते. आता इथे बघू शकता एवढा कपडा आपल्याकडे अजून शिल्लक आहे ब्लाऊज पीस मधला. आता काय करायचं, ठेवून घ्या. हे पहा मी तशीच ठेवून घेतलेली आहे. आता इथे बघू शकता अशी ठेवून घेतली. आता ह्या बाजूला काय करायचं, आपली ही क्रॉस पट्टी आहे. हे पहा ही आपली क्रॉस पट्टी आहे.
ह्याच्या समोरच्या बाजूला असं बसते का ते बघायचं. हे पहा बरोबर माझं बसतं इथे. आता ह्या बाजूला अजून आपला एवढा कपडा शिल्लक आहे. आता ह्या बाजूला आपल्याला ते बाहीचं कटिंग बघायचं आपलं बसतंय का ह्या बाजूला. हे पहा असं मी थोडंसं असं फिरवून घेते. हे पहा ही दंडगेरची बाजू आहे येणार ना ही पट्टी आपली. हे पहा थोडंसं माझं नॉर्मलमध्ये कमी पडतंय. आपण जोडसुद्धा देऊ शकतो शिलाई करताना. आता सर्वात आधी मी काय करते दोन्हीसुद्धा कट करून घेते. सर्वात आधी कटोरी कटिंग करून घेते. आता इथे बघू शकता अजून आपल्याकडे एवढा कपडा शिल्लक आहे. आता ह्याच्यामधून आपण इथे पायपिंगसाठी पट्ट्या काढून घेऊया. हे पहा असं क्रॉसमध्ये बघून घ्यायचं किंवा ह्या बाजूने बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये कुठं आहे तिथं बघून घ्यायचं. आता इथे काय करायचं हे पहा इथं काढून घेते. पट्टीचा वापर करायचा आहे शक्यतो. आणि काय करायचं हे पहा थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला असं थोडं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा आता काय करायचं पुढे एक ठेवून घेते. त्याच पद्धतीने इथे सुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं. बरोबर अशा पट्टीच्या मापाचे काढायचे क्रॉसमध्ये. आता हे मी इथे कट करून घेते. आपल्या पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. आता बाहीला किती जोड येतोय ते बघून घ्यायचं एकदा. थोडंसं येते नॉर्मलमध्ये जास्त नाही येत. सर्वात आधी ओपन करून घेते. हे पहा ह्या बाजूला माझं थोडंसं येतं आहे ह्या बाजूला एवढं येत नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने वाटलं तर असं एकसारखं ठेवून घेते. एकदम थोडंसं येतं. हे पहा ह्या बाजूला थोडंसं जास्त आहे. तर हा कपडा बाजूचा शिल्लक होता. हे पहा जोडताना काय करायचं मी तुम्हाला शिलाई करताना नक्की सांगेल. हे अशा पद्धतीने जोडून घ्यावं लागतं. डबल शिलाई देऊन घ्यायची. दाब टिपसुद्धा टाकून घ्यावी लागते. अर्धा इंच शिलाईमध्ये पकडावंसुद्धा लागतं तेव्हा जोड व्यवस्थित बसतो. आता हे मी असं ठेवून घेते ह्याच्यामध्ये. इथं आपलं अस्तरच्या ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आणि ह्याचीसुद्धा शिलाई कशा पद्धतीने करायची आहे सोपी पद्धत तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. आणि जेवढा आपला ब्लाऊज पीसमधला शिल्लक राहिलेला कपडा आहे जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण होत नाही तोपर्यंत जवळ ठेवत जा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.